स्वागत आहे। आज बनवूया आपण साबुदाण्याची खिचडी। थोडी वेगळ्या पद्धतीने बनवूया। चला तर मग वेळ वाया न घालता बघूया साहित्य त्याच्यासाठी काय पाहिजे। मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलाय 2 वाटी, 2 बटाटे घेतले, भाजलेली शेंगदाणे, 5-6 मिरच्या आणि चवीपुरतं मीठ आणि तेल पण आहे ते मी डायरेक्ट कढईत ठेवलेले आहे। त्यात आपण तेल टाकूया। तेल तापलं की त्यात मिरच्या टाकूया। आपण 2 बटाटे घेतले होते, त्यातला आपण एक किसून घेतला आणि एक अशा उभ्या काप करून काटून घेतला। तर तो आपण कढईत टाकूया। गॅस थोडा कमी करूया। हे जे बटाट्याचे काप आहे ना, ते जेव्हा आपण खातो तेव्हा ते दातात अडकून खातात। म्हणून मी 2 बटाटे ते काटून घेतलाय आणि एकाचे मोठे मोठे काप करून घेतले। ते आपण जरा थोडा वेळ वाफवून घेऊया। थोडं मीठ टाकूया त्यात, थोडं मीठ टाकलंय चवीनुसार। मिरच्या पण आहे ना मी माझ्या अंदाजेच टाकलेले आहे, कारण कधी घरात छोटे मुलं पण असतात, तुम्हाला वाढवायचे असेल तर वाढवू शकता। ते परतून घेते। मी थोडं परतून घेते। 2 मिनिटं मी असंच ठेवलेलं होतं। आता त्यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवते, 2-1 मिनिट। 2 मिनिट झालेले आहे, तर आपण झाकण उघडून बघूया। ते अगोदर असे चिटकलेले दिसतात, पण जेव्हा आपण त्यात शेंगदाण्याचं कूट आणि जेव्हा खिचडी गरम करतो ना, तेव्हा खूप छान होते मोठे। तर आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकूया। हे बघा शिजलेले आहे। आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं म्हणून त्याला पण थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि ते मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करायचं। गॅस मीडियमच ठेवायचा। तर मी अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा तुम्ही बिलकुल चिकट कुठं दिसत नाही। असे जरा वेळ आपण परतून घेऊया। मग आपण बघूया छान झाली बघा कशी मोकळी झाली। चांगली परतली, पहिली खूपच आपली सफेद दिसायची, आता चांगली परतलेली आहे। तर आपण त्या बाउलमध्ये काढूया। तर मी बाउलमध्ये आता काढली आहे बघा। मोकळी झाली, कुठेची किती छान आपली खिचडी तयार झालेली आहे। ती पण मोकळी ती दह्याबरोबर छान लागेल। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच मस्त व्हिडिओसाठी अन्नपूर्णा रेसिपी बघत राहा। ही माझी पहिलीच रेसिपी होती, काही चुकलं असेल तर माफ करा।